आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमार्फत आता तुम्हाला जी रक्कम आहे ती भेटणार आहे 6100 रुपये। आता कुटुंबात 6100 रुपये वाटपला सुरुवात झालेली आहे। अनेक जणांना आता हे पैसे मिळत आहे। कोणाकोणाला हे पैसे मिळालेले आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहे, याबद्दल आपण सर्व डिटेल्समध्ये माहिती जाणून घेणार आहोत। बघा, जे कुटुंब आहेत त्या सर्व कुटुंबांना आता 6100 रुपये देण्याचा निर्णय वरून झालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेमार्फत ही सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता सर्वांना 6100 रुपये भेटत आहे। बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला पहिले 1500 रुपये भेटत होते, परंतु आता प्रचंड मोठी रकमेत वाढ झालेली आहे आणि तुम्हाला आता जास्त पैसे भेटत आहेत। आता कोणत्या कुटुंबाला हे 6100 रुपये भेटत आहे लाडकी बहीण योजनेमार्फत, त्याबद्दल सर्व काही सांगतो आणि याचा नवीन निर्णय काय झालेला आहे ते पण सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं जरी हे खातं असेल तर हे पैसे तुम्हाला आजच मिळून जाणार आहे। काही महिलांना उद्या मिळणार आहे, काही जणांना परवा मिळणार आहे। तर काही टेन्शन घेण्यासारखं बात नाही, सर्वांना पैसे भेटणार आहेत, फक्त काही जणांना थोडं वेट करावं लागणार आहे। तसेच एक महत्त्वाची अपडेट, काही महिलांना यातून वगळण्यात येणार आहे। अनेक महिलांना पैसे येणार नाही, त्यामुळे अनेक महिला यामध्ये टेन्शन घेणार आहेत की काही जणांना पैसे भेटले, आम्हाला भेटले नाही। अनेक महिला टेन्शन देखील घेणार आहेत, परंतु कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत आणि कोणत्या महिलांना भेटणार आहेत याबद्दल तर आपण जाणूनच घेणार आहोत। परंतु ज्यांना पैसे भेटणार नाहीत तर त्यांना त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांची अडीअडचणी काय आहेत, त्यांनी काय चुका केलेल्या आहेत त्याबद्दल पण आपण सर्व समजून सांगतो मी तुम्हाला। म्हणजे तुमच्याकडून जरी अशी चूक झाली असेल तर तुम्हाला पण पैसे भेटणार आहेत, तर ती चूक तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि आजच ती सुधारून घ्यायची आहे। ती तुम्हाला सुधारायची आहे ती चूक, आणि ती चूक काय आहे ते पण सांगतो। चला, सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला, आता आपण संपूर्ण डिटेल्समध्ये लाडकी बहीण योजनेच्या या नवीन अपडेट जाणून घेऊया। तर माझ्या माता बहिणींनो, आता 6100 रुपये डायरेक्ट खात्यात जमा, मेसेज येत आहे डायरेक्ट खात्यात जमा 6100 रुपये। आता कोणत्या कुटुंबाला हे पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत त्याबद्दल आता तुम्हाला सर्व सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त। आता चला, आपण आता सर्व काही जाणून घेऊया। पहिले ज्याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये भेटत होते त्याप्रमाणे आता तुम्हाला जास्तीचे पैसे भेटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया। हे बघा, पुढे माहिती महत्त्वाची, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच 6वा हप्ता देण्यात येणार आहे। डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे, परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे। बघा, आता जो 6वा हप्ता असणार आहे तर हा तुम्हाला देण्यात येणार आहे, परंतु अनेक जणांना 6100 रुपये भेटणार आहे। 6100 रुपये कोणाला 6100 रुपये भेटणार आहे आणि कोणते भाग्यशाली आहेत त्यांना 6100 रुपये भेटणार आहे त्याबद्दल तुम्हाला पुढे सर्व माहिती मी सांगणारच आहे। व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा। हे बघा, जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो महिलांना मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही। तर कोणाला पैसे मिळणार नाही याबद्दल इथे बघा, मीडिया रिपोर्टनुसार माहिती आलेली आहे। तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर होती, त्यानंतर आचारसंहिता लागू झाली। या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती, त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे। यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही असं सांगण्यात येणार आहे। बघा, आता जे छाननी आहे, अनेक महिलांनी लास्टमध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्यांना 1 पण रुपया भेटलेला नाही, परंतु काय झालेलं आहे, त्यांची जी अर्जाची छाननी आहे ती पूर्ण झालेली नाही, कारण आचारसंहिता लागून गेली, निवडणूक लागून गेली, मतदान लागून गेलं, तर त्यामुळे आता त्यांच्या अर्जाची जी काही छाननी आहे ती छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे, छाननी प्रोसेस सुरू होणार आहे। आणि त्यामध्ये जरी काही त्रुटी आढळली, काही चुकीचं डॉक्युमेंट्स दिलं आणि सर्व अटी शर्तीमध्ये जरी तुम्ही बसले नाहीत
तर मग तुम्हाला तिथून जो फॉर्म आहे तुमचा तो रद्द केला जाऊ शकतो आणि तुम्हाला पुढील हप्ता भेटणार नाही. कारण जरी तुमच्या फॉर्ममध्ये चुकीची माहिती असेल किंवा तुम्ही योजनेसाठी पात्र नसाल तर मग तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. आता बघा महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची अपडेट. 6100 रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल आता अपडेट आपण सविस्तरित जाणून घेऊया. तर बघा, या योजनांद्वारे थेट खात्यांमध्ये पैसे पाठवले जातात. डिसेंबर महिन्यात या योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. बघा, डिसेंबर महिन्यात तुम्हाला पैसे भेटणार आहेत, काही टेन्शन नाही. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. आता महत्त्वाची माहिती समजून घ्या, जाणून घ्या की कोणाला 2100 रुपये भेटणार आहेत आणि कोणाला 6100 रुपये भेटणार आहेत त्याबद्दल आता माहिती बघा. हे बघा, PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 6वा हप्ता आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतो. या तिन्ही योजनांचा लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात 6100 रुपये मिळू शकतात. बघा, सर्वात मोठी खुशखबर, 6100 रुपये कोणाला भेटणार आहेत? तर असं कुटुंब ज्या कुटुंबात PM किसान योजनेचा लाभ भेटेल, तसेच PM किसान योजनेचा लाभ भेटणार आहे असा व्यक्ती असेल, तसेच इथे दिलेला आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ भेटेल आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटेल. म्हणजे एकाच घरात या तिन्ही योजनांचा पैसे येणार आहेत. त्यामुळे ही टोटल रक्कम होऊन जाते 6100 रुपये. ओके. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे आणि सरसकट 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होतील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात. परंतु ज्या कुटुंबात लाभार्थी आहेत या तिन्ही योजनांच्या म्हणजे PM किसान, तसेच नमो शेतकरी आणि लाडकी बहीण, जरी या तिन्ही योजनेचा लाभ एकाच कुटुंबात भेटत असेल वेगवेगळ्या व्यक्तींना, तर त्यांना टोटल जी रक्कम त्यांची होऊन जाते स्कीमची 6100 रुपये. बघा, तर हे भाग्यशाली कुटुंब असेल ज्यांना हे 6100 रुपये भेटतील. आलं लक्षात? तर सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, आणि जे त्रुटी आहेत काही महिलांच्या फॉर्ममध्ये, तर ती त्रुटी सुधारून द्यायची आहे. आता जे त्रुटी येईल, आता बघा इथे काय सांगितलेलं आहे की छाननी सुरू होणार आहे आणि जे पण त्रुटी असेल अर्जात, ती त्रुटीसाठी तुम्हाला एडिटचं ऑप्शन भेटेल. एडिट करून जी पण त्रुटी किंवा जे पण रद्द करण्याचं फॉर्म रद्द करण्याचं कारण रिझन दिलेलं असेल ते तुम्हाला सुधारायचं आहे आणि तिथे व्यवस्थित माहिती भरून तुम्हाला सबमिट करून द्यायचं आहे. तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल. ओके. आणि लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सूत्रांकडून माहिती आलेली आहे. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.